मी आज बनवणार आहे नाश्त्यासाठी इडली. हे पीठ पाहू शकता तुम्ही किती छान फर्मेंट झालेलं आहे पीठ. थंडी असूनसुद्धा खूप छान फर्मेंट झालेलं आहे पीठ. त्याच्यानंतर मी हा सांबर छान बनवून घेतला आहे. सांबारमध्ये घालण्यासाठी मला शेवग्याची शेंग वगैरे नव्हते, त्यामुळे मी असंच केलं आहे. ही मस्त खोबऱ्याची चटणी बनवून घेतली आहे, हिरव्या मिरचीची, मस्त टेस्टी होती, खूप छान आहे. इडल्या बनवून घेतलेल्या आहेत. इडली पण खूप छान मस्त झालते, फ्लफी झालत्या. आणि हा आपला नाश्ता रेडी आहे. इडली, सांबर आणि खोबऱ्याची चटणी. थँक्यू फॉर वॉचिंग.